मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनी आता जीवाच्या छातीवरचा तो टॅटू पाहते आणि त्यावरचं पहिलं क हे अक्षर पाहून लगेचच विचारते, क म्हणजे कुणाचं तरी नाव आहे ना? आणि तुमच्या घरामध्ये क वरून नाव तर कुणाचं सुरू होत नाही, आई बाबा किंवा तुमच्या भावांपैकी. मग क हे नाव कुणाचं होतं? मग आता जीवाला जरा टेन्शनच येतं हिला काय उत्तर द्यावं. तो लगेचच म्हणतो की तुला काय करायचंय? तुला कधीही तुझ्या पर्सनल लाईफ विषयी प्रश्न विचारले आहेत का? नाही ना? त्यावेळी नंदिनी म्हणते, हो तसं नाही, हे पहा मी कधी टॅटू वगैरे असं केलं नाही आणि म्हणून एक कुतूहल होतं आणि म्हणूनच विचारतीये. कारण एखाद्याचं नाव, एखाद्याची आठवण अशी कायमस्वरूपी शरीरावर गोंदवून घ्यायची कमाल आहे ना? माझ्या आनंद निवासमध्ये माझी एक मैत्रीण होती, तिचं नाव माधुरी होतं आणि तिच्या हातावर सुद्धा तिच्या नवऱ्याचा टॅटू होता. तिचा नवरा तिला सोडून गेला होता आणि मी खूपदा तिला म्हणायचे, अगं कशासाठी काढून ठेवलंय हे? मग तेव्हा ती काय म्हणाली माहितीये का ताई, त्या टॅटू ही डिझाईन नाही तर टॅटू ही एक फिलिंग्स असते. काहींच्या जखमा या भरतात तर काहींच्या टॅटू बनून अशाच आयुष्यभर हिरव्या राहतात. तेव्हा जीवा आता लगेचच रागात तिला विचारतो की तू हे सगळं मला का सांगतेयस पण? तेव्हा नंदिनी हसते आणि म्हणते, अहो चिडू नका हो, पण एखादं नाव असं आयुष्यभर असं घ्यावं असं तुम्हाला कधी वाटलं? आणि कुणाबद्दल वाटलं हे सांगा ना? त्यावेळी आता जीवाला प्रश्न पडतो, आता हिला उत्तर काय देऊ? मग नंदिनी म्हणते, हे पहा, प्रत्येक टॅटू मागे एक स्टोरी ही असतेच आणि तुमची स्टोरी जाणून घ्यायला मला खरंच आवडेल जीवा. आणि तुम्ही काय मला म्हणाला होतात की तुम्ही सगळं काही माझ्याशी शेअर कराल म्हणून. मग सांगा ना जीवा, कुणाच्या नावाचा हा टॅटू आहे? असं नंदिनी सारखं सारखं विचारते. तेव्हा जीवा नाईलाजाने सांगतो की होतं माझं एका मुलीवर अगदी जीवापाड प्रेम आणि हा तिच्याच नावाचा टॅटू होता. तर इकडे आता मानिनी टेन्शनमध्ये येते आणि विक्रमला विचारते, फार भाजलं नसेल ना त्याला? त्यावेळी विक्रम म्हणतो, नाही फार भाजलं नसेल, पण चटका बसला असेल कारण कॉफी गरम होती ना म्हणून. तेवढ्यातच काव्य आता लगेचच जीवासाठी कॉफी घेऊन तेथे येते. मग वसू विचारते की काय ग तू कुठे चाललीस? कारण ती जीवाच्या रूमकडे सारखी पाहत असते. मग आता वसू म्हणते की इकडे ये म्हटलं ना. मग आता ती लगेचच सर्वांसमोर जाऊन उभी राहते. त्यानंतर वसू आता लगेचच टोमणा मारते की तुझ्यामुळे चटका बसलाय. हे काय पण कॉम्बिनेशन आहे, कारण धसमुसळेपणा आणि वेंधळेपणा. मग आता त्यावेळी पार्थ लगेचच काव्याची बाजू घेतो आणि आत्याला म्हणतो, आत्या चुकून झालंय हे, नको ना ग बोलू आता. आणि आई ऐक ना रूममध्ये ना एक औषध आहे, मी नेऊन देतो जीवाला. त्यावेळी आता लगेचच काव्या म्हणते की पार्थ थांबा जरा, तसंही माझ्यामुळे हे सगळं झालंय ना, मग मीच घेऊन जाते ते औषध. तेव्हा मानिनी म्हणते, काव्या डोंट वरी, अगं नंदिनी आहे जीवाजवळ, तू नको एवढी काळजी करूस. तरीही काव्याला आता जीवाची खूपच काळजी वाटत असते आणि ती सारखी तिकडे रूमकडे पाहत असते. इकडे नंदिनी जीवाला विचारते की बोला ना, अहो तुमचं ज्या मुलीवर प्रेम होतं त्याच मुलीच्या नावाचा हा टॅटू आहे का? म्हणजे त्या मोल्डमध्ये जिचा हात आहे तीच मुलगी ना? तेव्हा जीवा आता फक्त हो असं म्हणतो आणि तेथून जायला निघतो. तेव्हा नंदिनी पुन्हा एकदा प्रश्न करते, के म्हणजे ते नाव आणि ही मुलगी एकच आहे का? त्यावेळी आता जीवा हो असं म्हणतो. मग आता तो जरा चिडून पुन्हा एकदा म्हणतो, ती मोल्डवाली मुलगी आणि ह्या टॅटूवरलं नाव, ती मुलगी ना एकच आहे. अगं किती वेळा सांगू नंदिनी तुला काय वाटतं ग, मी अगोदर अशा मुली फिरवायचो का? तेव्हा नंदिनी म्हणते, हो तसं नाही, पण तुम्ही चिडताय कशाला मला ना कळतच नाहीये. अहो आता तुम्ही चेंज करत होतात म्हणून मला ते नाव जरा दिसलं, तरी तसंही तुमचा पास्ट तुम्ही मला कधी सांगितला सुद्धा नाही आणि मला तुमच्या पास्टबद्दल खरंच काही माहीत नाही आहे. तेव्हा जीवा पुन्हा एकदा चिडतो आणि म्हणतो, काय पास्ट आणि कोणता पास्ट मी तुला सांगू आता? मग आता तो तिच्याकडे पाठ करून उभा राहतो आणि खूपच इमोशनल होतो. म्हणतो की हो, आवडायची मला एक मुलगी, माझं तिच्यावर एकतर्फी प्रेम होतं, परंतु नंतर तिचं लग्न झालं. मग आधीसारखं काही म्हणजे काहीच राहिलं नाही. झालं का आता, बस का की अजून काही सांगू, असं नंदिनीला तो विचारतो. त्यावेळी नंदिनी म्हणते, हो सगळं समजलंय, पण अजूनही एक प्रश्न आहे माझ्या मनात. तेव्हा नंदिनी म्हणते की तुमचं या मुलीवर प्रेम होतं, त्या मुलीचं नाव तुम्ही अगदी छातीवर असं गोंदवून घेतलत, या लेवलपर्यंत जाऊन अगदी तुम्ही प्रेम केलत आणि एकतर्फी प्रेमामध्ये एवढं कुणी काही करतं का? मग जीवाला आता धक्काच बसतो की हिला नक्की काय म्हणायचंय, पण तो उत्तर देण्याचं टाळत असतो.
तेव्हा नंदिनी म्हणते की मी संशय घेत नाहीये तुमच्यावर, पण मला हेच विचारायचं होतं की नक्की तुमचं एकतर्फीच प्रेम होतं ना, की तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय. त्यावेळी आता जीवा लगेचच म्हणतो त्या मुलीवर माझं अगदी एकतर्फी प्रेम होतं, पण अगदी जीवापाड प्रेम होतं. तर जीवा लगेचच आता तेथून जातो. इकडे आता पार्थ काव्याला म्हणतो काव्या कॉफी खरंच खूप छान झाली होती. त्यावेळी सर्वजण कॉफीचं आता कौतुक करतात. मग आता विक्रमसुद्धा म्हणतो मी तर पहिला सिप घेतल्यानंतरच म्हणणार होतो की खूप छान झाली आहे कॉफी. तेव्हा रम्याचा आता जळफळाट होऊ लागतो. तर विक्रम लगेचच म्हणतो पार्थ तुझी मजा आहे बुवा, कारण तुझी बायको ना अगदी उत्तम कॉफी बनवते. तर आता पुढे तो म्हणतो की चला मला झोप आली आता प्रचंड, मानिनी चल ग आणि तुम्हीसुद्धा जा आता. असं आता लगेचच तो मिथून आणि वसुताई त्याचबरोबर रम्यालासुद्धा म्हणतो. तेव्हा आता ते तिघेही हो असं म्हणतात. त्यानंतर विक्रम जाता जाता पुन्हा एकदा काव्याने केलेल्या कॉफीचं कौतुक करत तिला म्हणतो थँक्स फॉर वंडरफुल कॉफी. तेव्हा ती सुद्धा थँक्यू असं म्हणते. तर आता लगेचच पार्थ म्हणतो काव्या बाबा म्हणाले तसं खरंच खूप वंडरफुल कॉफी झाली होती आणि खरंच खूप छान झाली होती. तेव्हा काव्या काहीच बोलत नाही. तेवढ्यातच विक्रम पार्थला आवाज देतो. मग आता पार्थ म्हणतो एक्सक्यूज मी आलोच हा, असं म्हणून तो लगेचच तेथून जातो. तर काव्याचं सगळं काही लक्ष फक्त आणि फक्त तिकडे जीवाच्या रूमकडे असतं. तिला जीवाची खूप म्हणजे खूप काळजी वाटत असते. इकडे नंदिनी आता रूममध्ये असते आणि ती आरशासमोर उभी राहते. तिला जीवाचं सगळं बोलणं आठवत असतं की त्या मुलीवर माझं अगदी जीवापाड प्रेम होतं, परंतु ते प्रेम ना असं एकतर्फी होतं. त्यानंतर नंदिनी आता जीवाचा आणि तिचा फोटो हातात घेते आणि त्या फोटोकडे पाहतच राहते आणि मग म्हणते की कळतच नाही मग जीवाने माझ्याबरोबर असं लग्न का केलं असेल, कारण ते सांगतात की प्रेम तर फक्त आणि फक्त त्यांच्या बाजूने होतं, पण असं एकतर्फी प्रेम नसेल तर मुलीचं जीवावर प्रेम नसेल का. श्रीमंती, घराणं, त्याचबरोबर रूप, रुबाब सगळं सगळं तर आहे जीवामध्ये, आणि मग नेमकं असं काय झालं ज्यामुळे त्या दोघांचं लग्नच नाही होऊ शकलं. तर आता नंदिनीच्या मनात एकच प्रश्न सतावत असतो, तो म्हणजे जीवान त्या मुलीचं लग्न का नसेल झालं. ती त्या प्रश्नाचं उत्तर आता शोधणार असते. इकडे आता जीवा जिन्यावरून खाली येत असतो. तेव्हा आता काव्या लगेचच तेथे जाते आणि म्हणते जीवा ऐक ना माझं. तेव्हा तो रागातच म्हणतो मला नाही ऐकायचंय तुझं. तेव्हा ती म्हणते माझ्यावर चीड, ओरड, काहीही कर, पण असा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तेव्हा जीवा रागातच म्हणतो तो आता होतच राहणार आणि तो सुद्धा कायम. त्यावेळी आता काव्या म्हणते त्या त्रासाबद्दल मी बोलतच नाहीये ना, पण मला सॉरी म्हणायचं होतं तुला, माझ्यामुळे भाजलं तुला, आय एम रिअली व्हेरी सॉरी. तेव्हा तो आता ठीक आहे असं म्हणतो. त्यावेळी आता तो जायला निघतो. मग आता काव्या लगेचच त्याला अडवते आणि म्हणते ठीक आहे काय जीवा. त्यावेळी काव्या म्हणते आमच्या रूममध्ये क्रीम आहे, मी लगेचच ती क्रीम घेऊन येते, वाटलं तर तू तुझ्या हाताने लाव, पण लाव बाबा. मग आता लगेचच जीवाला राग येतो आणि तो विचारतो काय आमच्या रूममध्ये, मला नको आहे तुमच्या रूममधील ती क्रीम, समजलं. त्यावेळी काव्या म्हणते जीवा प्लीज, अरे बाबा लाव ना क्रीम. त्यावेळी जीवा रागातच म्हणतो नको आहे, तुला सांगितलं ना एकदा, आणि तसंही जखमा देणाऱ्यांनी मलमपट्टी करायला तर येऊच नये, असं रागातच तो आता म्हणतो आणि लगेचच तेथून जातो. तेव्हा काव्याला खूपच वाईट वाटतं आणि ती त्याच्याकडे पाहतच राहते. तर आता काव्या ही आपल्या रूममध्ये येत असते. त्यानंतर पार्थ हा रूममध्ये खाली गादी अंथरतो आणि म्हणतो की आता एकदम ओके झालं, बिचाऱ्या काव्यांची पाठ आता आखडणार नाही, काहीच नाही. मग त्यावेळी काव्या आता तेथे येते आणि लगेचच पार्थला आता तेथे खाली पाहते. पार्थ हे काय करताय काय तुम्ही, आता पुन्हा चिठ्ठ्या वगैरे टाकायच्या आहेत की काय, हे त्या दिवशीचं झालं हा, आज काही चिठ्ठ्या वगैरे टाकायच्या नाहीत आणि मी झोपणार आहे खाली आज, समजलं. तेव्हा पार्थ हसतो आणि म्हणतो तुमच्यासाठीच मी खाली अंथरून टाकलंय. तेव्हा लगेचच आता ती रागात विचारते काय हो, कोणाला विचारून तुम्ही हे अंथरून टाकलं, कुणाला विचारून करताय तुम्ही हे सगळं. आणि पार्थ अहो तुम्हाला अशी पुढे पुढे करायची सवय कोणी लावली हो, माझ्या स्पेसमध्ये तुम्ही घुसण्याचा प्रयत्न का करताय. त्यावेळी पार्थ म्हणतो सॉरी. त्याला आता वाईट वाटतं. तो म्हणतो तुम्ही सर्वांसाठी कॉफी बनवली ना, म्हणून म्हटलं की तुमच्यासाठी मग मी इथे अंथरून टाकतो. त्यावेळी काव्या रागातच म्हणते मग नका टाकू माझ्यासाठी हे अंथरून वगैरे, कारण मी तुमची बायको नाहीये आणि मैत्रीण तर नाहीच नाही. तर आता रम्या ही बाहेर असते
आणि तिला आता कसला तरी आवाज येतो म्हणून ती तेथेच थांबते. तेव्हा आता रम्याला समजतं की पार्थाने काव्याच्या रूममधून आवाज येतोय. ती आता दरवाजाला कान लावून ऐकण्याचा प्रयत्न करते. आतमध्ये आता पार्थ म्हणतो, शांत व्हा. हे पहा, तुम्ही असा क्षुल्लक कारणावरून स्वतःला त्रास करून घ्यायला नको आहे, त्यामुळे तुम्ही जरा शांत राहा. हे पहा काव्या, मी तुम्हाला विचारतोय नक्की कसला त्रास होतोय तुम्हाला. तेव्हा काव्या रागातच विचारते की नक्की कसला त्रास होतोय हे जाणून घ्यायचंय का तुम्हाला? आणि माझा त्रास जर जाणून घेतलात ना तर तुमच्या पायाखालची जमीन सुद्धा सरकेल. त्यावेळी रम्या हे सगळं बोलणं ऐकते आणि लगेचच मनात विचार करते, बापरे, ही काय बोलतीये, हिचा त्रास. पण आल्यापासून आम्ही ते तर शोधतोय नक्की हिचा त्रास काय आहे ते. कारण पार्थ बरोबर झालेलं लग्न हा हिचा त्रास नाहीच आहे. हिचा त्रास ना वेगळाच काहीतरी आहे आणि तो आता शोधायलाच हवा आणि मगच खरी गंमत सुद्धा येईल. इकडे आता पार्थ लगेचच काव्याला विचारतो, तुमचा त्रास कळाला तर माझ्या पायाखालची जमीन सरकेल आणि याचा अर्थ काय आहे सांगाल का मला? मग काव्या लगेचच गप्प राहते आणि म्हणते, नाही, काहीच नाही असं म्हणून ती उत्तर देण्याचं टाळते. तेव्हा पार्थ लगेचच विचारतो, काव्या 1 मिनिट. तेव्हा रम्या आता मात्र बाहेर आता हे सगळं ऐकते आणि खूप हसत असते. दुसरीकडे पार्थ आता म्हणतो की हे पहा काव्या, मी रोज बघतोय तुमच्या मनात काहीतरी सुरू आहे, पण तुम्ही ना असं बोलून मोकळ्या व्हा. तेव्हा काव्याला प्रश्न पडतो की आता यांच्याबरोबर मी कशी बोलू, तर रम्या मात्र कान टवकारूनच ऐकू लागते. तेव्हा मानिनी तेथे येते आणि लगेचच रम्याच्या खांद्यावर हात ठेवत तिला बाजूला ओढूनच घेऊन जाते आणि विचारते, काय ग, तू काय ऐकत होती पार्थ आणि काव्याच्या रूमबाहेर तिथे उभी राहून? तेव्हा आता रम्या खूपच घाबरते, काहीच बोलत नाही. मानिनी म्हणते, असं कुणाच्याही रूमबाहेर उभं राहून नक्की आतमध्ये काय बोलणं चालू आहे हे ऐकणं म्हणजे चीप लेवलला जाऊन तू काम करतेस असं वाटत नाही का तुला? असं म्हणून मानिनी आता चांगलाच तिचा अपमान करते. आणि म्हणजे पार्थच्या खाजगी आयुष्यापासून तू लांबच राहा. हा, मी तुला सांगितलं होतं ना, लक्षात आहे ना मी काय करेल ते. मी कपाटासकट तुला बाहेर काढेन, तुला तर माहीतच आहे. मग आता त्यावेळी रम्या खूपच घाबरते आणि म्हणते, मामी, तुझा ना काहीतरी गैरसमज होतोय. अगं माझं पार्थकडे ना काम होतं म्हणून मी आले होते जरा. त्यावेळी आता लगेचच मानिनी विचारते, काय, या प्रहरीत आणि काम? मग आता रम्या म्हणते, हो अगं आत्ताच काम होतं जरा. अगं पर्सनल काम नव्हतं काही, ऑफिसचंच काम होतं आणि म्हणून मी आले होते. उद्या ना मीटिंग आहे आणि मीटिंगची वेळ सुद्धा बदलून घ्यायची होती आणि म्हणूनच मी त्याच्याकडे आले. तेव्हा मानिनी आता म्हणते, किती तत पप करतीस ग. अगं मला माहीत आहे तुझं नक्की काय चाललंय आणि काम होतं ना तर उद्या सकाळी बोलायचं ना. आणि असा फोन घेऊन फिरत असतेस ना हातामध्ये, तर मेसेज नाही करता येत का मग पार्थला? त्यावेळी आता रम्या म्हणते, हो मी मेसेज केला होता पार्थला, पण सिंगल टिक आलं, डबल टिक नाही आलं. मग म्हटलं की जरा पर्सनलीच जाऊन बोलूयात. अगं मी नॉक करणारच होते, परंतु तेवढ्यात ना असे भांडणाचे आवाज आले. मग असं कसं नॉक करणार ना, म्हणून मी भांडण थांबायची वाट बघत होते. तेव्हा मानिनी म्हणते, अगं किती बोलतेस तू, आता ना झोप आली असेल, तू जाऊन झोप. हा, त्यावेळी रम्या म्हणते, हो झोपते मी, गुड नाईट असं म्हणून ती तेथून जाते. तेव्हा मानिनीला प्रश्न पडतो, नक्की खरंच काव्य आणि पार्थची भांडणं चालली असतील का? इकडे आता पार्थ हा काव्याला सततच विचारतो, अहो काव्या बोला ना, काय झाले, नक्की कसला त्रास आहे? हे पहा, तुम्हाला काही खुपत असेल, तुमच्या मनात जर काही सल असेल तर तुम्ही बोला माझ्याशी. मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय ना की मी आहे तुमच्यासाठी म्हणून. हे पहा, असं बोलून मोकळ्या व्हा. कारण काय आहे ना, मनातलं असं बोलून जरा मोकळं झालं ना की प्रत्येक जखम ही भरते आणि भरतेच. आणि एकमेकांशी असं बोलल्यानंतर जखमेवर मलमपट्टी केल्यासारखं होतं आणि मला तुमच्या जखमेची मलमपट्टी करायला नक्कीच आवडेल. काय जखम आहे तुमची सांगा ना एकदा प्लीज. मग आता काव्या जोरातच ओरडते, मी तुम्हाला का सांगू आणि काय सांगू आणि कोणत्या हक्काने सांगू? मुळात मला माझ्या जखमेवर मलमपट्टीच नको आहे आणि शब्दाने अशी माझी जखम सुद्धा नाही भरून निघणार आहे. आणि पार्थ, अहो तुमच्यामुळे माझा त्रास वाढतोय हे तुम्हाला कळत कसं नाहीये? तेव्हा आता पार्थला शॉकच बसतो आणि तो लगेचच विचारतो, काव्या पण मी काय केलंय तुम्हाला? मग काव्या आता हात जोडून म्हणते, त्यामुळेच मी म्हणते पार्थ प्लीज माझ्यासाठी काहीही करू नका. मग आता पार्थ म्हणतो, मी जे काही केलंय, जे काही करतोय ते चांगल्याच हेतूने करतोय ना. मग आता लगेचच काव्या म्हणते, पण नका करूस, तुम्हाला सांगितलंय ना.
तेव्हा पार्थ म्हणतो की काव्या जरा हळू बोला, कारण घरचे झोपले आहेत. तेव्हा काव्या ओरडूनच म्हणते, पार्थ मला सुद्धा ना अगदी शांत झोप हवी आहे, पण या घरात ना ते शक्यच होत नाहीये. तेव्हा पार्थ आता रागातच म्हणतो, तोंडाला येईल ते काय बोलताय हो तुम्ही? घरात सगळेजण तुम्हाला समजून घेतायत आणि सावरून घेतायत, तर तुम्ही समजायला तयारच नाही आहात. सण असो किंवा नॉर्मल दिवस, तुमचं आपलं कायम तोंड पडलेलं म्हणजे पडलेलंच. अहो या घरामध्ये तुम्हाला कोण त्रास देतंय सांगा ना? वसू आत्या सोडली तर तुम्हाला कोणी त्रास देतंय का? कोणी काही बोलतंय का? नाही ना. आणि वसू आत्या बोलली तर रम्या सोडून सगळेजण अगदी तुमच्या बाजूनेच असतात. सगळेजण तुमचं कौतुक करतात. त्या दिवशी तुम्ही श्रीखंड केलं तर सगळ्यांनी तुमचं कौतुक केलं, आणि आज तुम्ही कॉफी बनवली तर सर्वांनीच तुम्हाला शाबासकी सुद्धा दिली, पण तुम्हाला कसलंच कौतुक नाहीये. रोज सकाळी जाताना क्लासला मी तुमची वाट बघत असतो, त्याचं कौतुक नाहीये. आज तुमचं अंथरूण टाकून दिलं ना, त्याचं कौतुक आहे. मग काव्या आता म्हणते, का करताय मग तुम्ही हे सगळं? कशाला करून परत तुम्ही बोलून दाखवताय? मग नका ना करू माझ्यासाठी हे सगळं तुम्ही. तेव्हा ती आता रागातच म्हणते, नका करू माझ्या श्रीखंडाचं कौतुक, नका करू कॉफीचं कौतुक, आणि नका करू माझ्यासाठी हे अंथरूण सुद्धा. तुम्ही हे सगळं का करताय? असं म्हणून काव्या त्याच्यावरच ओरडते. अहो करायचं आणि परत बोलून दाखवायचं कशासाठी? त्यानंतर आता काव्या लगेचच आपलं अंथरूण घेते आणि बाहेर झोपायला चाललेली असते. तेव्हा लगेचच आता पार्थ विचारतो, काव्या 1 मिनिट, कुठे चालला आहात तुम्ही? त्यावेळी आता काव्या म्हणते, बाहेर झोपायला चालली आहे. तेव्हा तो म्हणतो, मी बाहेर झोपतो, तुम्ही आतमध्ये झोपा. तेव्हा काव्या म्हणते, अजिबात नाही, हेही कराल आणि लगेचच बोलून सुद्धा दाखवाल. तेव्हा पार्थ आता लगेचच म्हणतो, हे पहा, उगीच घरच्यांसमोर असं प्रदर्शन नको आहे. तुम्ही आत झोपा, मी बाहेर झोपतो. त्यावेळी काव्या रागातच म्हणते, तुमचं सगळं ऐकायला मी तुमची बायको नाहीये पार्थ. तेव्हा काव्या असं म्हणून लगेचच रागात तेथून जाते. मग आता पार्थला खूपच त्रास होऊ लागतो. तो म्हणतो, अजून काय करायचं बाकी आहे त्यांच्यासाठी? दुसरीकडे जीवा अजूनही घरी आलेला नसतो, त्यामुळे नंदिनी आता त्याला कॉल करत असते. मग आता तो कॉल रिसीव्ह करत नसतो, त्यामुळे नंदिनीला प्रश्न पडतो, कुठे गेले असतील जीवा? मला त्यांचा टॅटू दिसला म्हणून ते माझ्यावर रागवले नसतील ना? कारण मी खूपच प्रश्न त्यांना विचारले की पुन्हा ड्रिंक करायला ते गेले असतील. मग राहिले कुठे, असा प्रश्न आता नंदिनीच्या मनात येतो. तर आता जीवा हा घरी आलेला असतो. तो हॉलमध्येच उभा असतो आणि मग त्याला काव्या तेथे झोपलेली दिसते. तेव्हा तो तिच्याकडे खूप वेळ आता पाहतच राहतो. त्याला आता तिच्याबद्दल वाईट वाटत असतं, पण तो तसं चेहऱ्यावर अजिबात दाखवत नसतो. तर दुसरीकडे आता पार्थसुद्धा झोपण्याचा खूप सारा प्रयत्न करतो, परंतु त्याचं डोकंसुद्धा खूप दुखत असतं. इकडे नंदिनीच्या मनात सुद्धा कालवाकालव होत असते, कारण जीवा अजूनही घरी आलेला नसतो. ती सारखा सारखा त्याला कॉल करत असते. इकडे जीवा हा आता काव्याच्या अंगावर पांघरून टाकणार असतो, तेवढ्यातच त्याला नंदिनीचा फोन येतो. तेव्हा तो कॉल रिसीव्ह न करता नुसता काव्याकडे आपला पाहत राहतो. तर काव्याला आता थंडी वाजत असते, मग जीवाला अजिबातच ते पाहवत नसतं. इकडे पार्थला सुद्धा झोप येत नसते, कारण काव्या ही बाहेर झोपलेली असते ना म्हणून. त्यानंतर तो आता उठून बसतो. तर इकडे जीवा हा रूमकडे पाहतच राहतो आणि नंदिनीचा कॉल कट करतो. तेव्हा नंदिनीला अजूनच अस्वस्थ होऊ लागतं. इकडे जीवा आता खूपच इमोशनल होतो. तर आता त्याला खरं तर काव्याच्या अंगावर पांघरून टाकायचं असतं, पण आता नंदिनीचा सारखाच कॉल येत असल्यामुळे तो आता ते पांघरून टाकत नाही आणि तसाच तेथून जातो. तर काव्या कुडकुडतच तेथे झोपते. इकडे पार्थला आता काव्याची खूपच काळजी वाटत असते आणि तो अगदी रडवेला झालेला असतो, कारण काव्याच्या मनात नक्की काय आहे हे त्याला कळतच नसतं. तर आता दुसऱ्या दिवशी नंदिनी किचनमध्ये येते आणि किचनमध्ये आल्यानंतर ती आता पीठ मळत असते, परंतु आता ती पिठावर क असं नाव काढते. कारण क हे नक्की कोणतं नाव आहे, कोणत्या मुलीचं नाव आहे की जिच्यावर खूप प्रेम करत होते. या मुलीचं नाव खरं तर नंदिनीला शोधायचं असतं, पण आता तिला त्या नावाचा अर्थच कळत नसतो की नक्की ती मुलगी आहे तरी कोण. त्याचवेळी मानिनी तेथे येते आणि हळूच नंदिनीकडे पाहते. तिला समजतं नंदिनीच्या मनात काय सुरू आहे, परंतु ती लगेचच नंदिनीला विचारते, नंदिनी अगं आज आपण फिश बनवायचे का? यांना ना एवढे फिश आवडतात ना, तुला कसं सांगू. अगं यांच्या हातात जर असतं ना तर बंदरावर स्वतः गेले असते ते आणि फिश विकत घेतले असते. मग तरीही नंदिनी काही बोलत नाही. त्यावेळी नंदिनी काहीच बोलत नाही हे पाहून आता मानिनी लगेचच विचारते, क वरून कोणत्या मुलीचं नाव असेल ग नंदिनी?
तेव्हा नंदिनी आता लगेचच विचारते, क वरून मुलींची नावं का हवी होती तुम्हाला? तेव्हा म्हणजे तुम्हाला माहीत होतं का? तर आता लगेचच मानिनी म्हणते, मला कालच समजलं. हे ऐकून आता नंदिनीलाच धक्का बसतो. तेव्हा नंदिनी आता मानिनीकडे पाहतच राहते, कारण तिला आता असं वाटतं की मानिनीला सगळं काही जीवाबद्दल समजलं आहे की लग्नाअगोदर त्यांचं क नावाच्या मुलीवर खूप प्रेम होतं म्हणून. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये रम्या ही काव्याला विचारते, ओ मॅडम, कुठे चालला आहात तुम्ही? आम्ही वाट बघतोय तुमची. काव्य म्हणते, कशाला वाट बघताय? रादर वाट बघूच नाही माझी तरी. तेव्हा आता पार्थला वाईट वाटतं, तर रम्या मात्र गालातच हसते. तर आता काव्या ही क्लासमध्ये जाते आणि तिच्या मैत्रिणीला सगळं काही पार्थबद्दल सांगते. मग आता तिची मैत्रीण म्हणजे अनिशा ही लगेचच म्हणते की तुला माहिती आहे का, आज तुझ्या बोलण्यामध्ये जीवा कुठेच नव्हता, सगळीकडे फक्त पार्थ आणि पार्थ होता. तेव्हा काव्यालाच धक्का बसतो. तर आता दुसरीकडे नंदिनी आणि कल्पना या दोघीही रूममध्ये असतात. तर कल्पना जीवाचं अंथरूण काढत असते, तेव्हा त्यामध्ये आता हॅपी बर्थडे या नावाचं ग्रीटिंग असतं. तेव्हा आता नंदिनी ते उचलते आणि म्हणते, कुणाचं नाव आहे हे पाहू का? तर आता अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.